किती भारी आहेत आणि हेच आम्ही तव्यामध्ये फ्राय करणार आहे. हा 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 खतरनाक भारी एक नंबर डिश झाली का. हे वाले मासे आहेत ना, हे फक्त असे घ्यायचे, काटे विटे काहीच काढायचे नाहीत आणि असे डायरेक्ट खायचे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज आम्ही मस्तपैकी आहे ना पर्यामध्ये आलो. इकडे मासे आणलेले आहेत, खाजनाचे मासे. आमच्याकडे जे लावणी वगैरे लावतात ना, त्यावेळेस आम्हाला खाजनामध्ये मासे मिळतात. तर ते आज आम्ही इकडे जरा रेसिपी त्याची बनवणार आहे ह्या मस्त सुंदरशा वातावरणामध्ये. माझ्यासोबत आहे मनीष, बघा निम्या आहे आणि मी, अशा आम्ही दोघंच आहे इकडे. आता स्पॉट तर बघितलेला आहे इकडचा, मस्त एकदम स्वच्छ पाणी वाहत आहे आणि इथे आम्ही आज मासे बनवणार आहे. मस्त इकडचा जबरदस्त वाटतो इकडचा नजारा. धुवून पोटले काढायचे. हा इकडे आपण एवढे आहेत ना खाजनाचे मासे आणलेत, हे बघा किती भारी आहेत आणि हेच आम्ही तव्यामध्ये फ्राय करणार आहे. तर पहिल्यांदा ना हे साफ करून घेतो. त्याचा हा जो पोटला आहे तो पोटला फक्त फाडायचा आपल्याला. हे बघा पोटल्यातली घाण फक्त काढायची. असे साफ करून घेऊ सगळे. प्रॉपर साफ झाले पाहिजे असे व्यवस्थित. बघा मासे एकदम स्वच्छ आहेत ना, साफ करून घेतलेत एकदम. त्याचं मेन आहे ना पोट काढावा लागतो माशाचा आणि तो काढून घेतला आहे. स्वच्छ झालेत एकदम चकाचक. हे बघा मस्त साफ झालेत मासे आणि आता त्याला मस्तपैकी आपण इकडे ना मसाला लावून घेऊया. इकडे आपण लिंबू आणलं आहे, तो लिंबू कटिंग करून घेतो पहिला. हे लिंबू लावून घेऊया माशांना. हे बघा मस्तपैकी लिंबू लावून घेतलं आहे. आता त्याला मसाले लावूया. इकडे मालवणी मसाला आहे, हे बघा. आणि आजची ही रेसिपी बनवणार आहे आपण फक्त मसाल्यामध्येच. मसाले पण हे तिखट मिठामध्येच हे मासे आहेत ना खूप छान लागतात. थोडे हळद टाकून घेऊया. थोडे हळद टाकले आणि थोडं चवीप्रमाणे थोडं मीठ घेऊ. मीठ घेतलेलं आहे थोडं आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊ. रेडी. हे बघा मस्तपैकी असे सर्व मसाले लागतील माशांना. आणि असेच मस्तपैकी तव्यावरती तेलामध्ये सोडू आपण. मसाले तर लावलेत आता प्रॉपर एकदम. हे बघा मस्तपैकी आपण इकडे मसाले वगैरे लावलेत माशांना आणि जबरदस्त ह्या नजाऱ्यामध्ये, काय मस्त पर्यातला आमच्या इकडचा नजारा आहे आणि आम्ही इथे आज रेसिपी करण्यासाठी आलो आहे. हे बघा खाजनातले मासे. आपण इकडे ना पोर्टेबल असा गॅस आणलेला आहे, बाटला आहे. फक्त याच्यामध्ये ही रेसिपी झाली पाहिजे. होणार, जास्त टाईम लागत नाही. तवा तापला की आपण फ्राय करणार आहे. तो जॉईन करून घेऊया पहिला. जॉईन झालेला आहे. मेन स्टँड खोलायची राहिली. मेन ह्या साईडने अशी हवा येते, त्यासाठी तर हे लावलं इकडून. बघूया जेवढी हवा अडकेल तेवढी अडकेल. हवा लावली तर मग काय काम चालणार नाही आपलं. गॅस तर पेटवला आहे. आता मस्तपैकी कुकिंगला सुरुवात. तेल आणलं इकडे आणि मासे बघा मस्तपैकी आहे ना मसाले पण लागलेत प्रॉपर एकदम. आणि मस्तपैकी तव्यावर टाकू, नंतर परतू. काय जबरदस्त आज ह्या पर्यामध्ये आम्ही आज मासे खाणार आहेत, खाजनातले मासे. जबरदस्त. आणि आंघोळ पण करू येणार आहे.
आंघोळ करू थोड्या वेळाने, जरा मासे वगैरे खाऊन आंघोळ पण करू, थोडा दम आला पाहिजे. होते नंतर मग आंघोळ पण करू. आपला तवा तापला आहे, मस्त तेल सोडून घेऊया. तेल तापलंय आता, तर मस्तपैकी मासे तेलामध्ये सोडूया. हा 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 हा, खतरनाक. आपल्याला असे तेलावरती फ्राय करायचे आहेत. मस्तपैकी सगळीकडे तव्याला एकदम प्रॉपर अशी आग लागलेली आहे. आता मासे शेकायला जास्त टाईम जात नाही, तर हे फटाफट होतील. थोडं तेल लागतं याला, पण हे मासे आहेत ना खायला खूप छान लागतात, चवदार असतात एकदम. हे बघा, जास्त टाईम नाही लागत त्याला शेकायला. हे बघा, मच्छी फ्राय, मच्छी फ्राय, खाजनातली मच्छी, मासे. बघा, मस्त इकडे मासे टाकलेले आहेत शिजायला, मस्त फ्राय होतात तव्यावरती. बघा, जबरदस्त. आणि थोडी हवा येते या साईडने, म्हणून हे इकडे लावलं आहे. आणि गॅस एका साईडने जातोय. हा, एक नंबर वास येतोय, मस्त, एक नंबर. काम भारी. इकडे आलो तर वास आला भारी. जबरदस्त. पलटी मार जरा. शिजले एकदम शिजले. हा, जास्त टाइम नाही लागत त्याला शिजायला. बुडबुडीत झाले. असेच फक्त पलटी मार जागेवरती. मस्त ह्या निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही मळ्यातले मासे, खाजनात आम्ही मासे पकडलेले, आणि इकडे आज येऊन त्याची ना मस्त रेसिपी केलेली, एक नंबर झाली आहे. चला, गॅस थोडा कमी करा. असं गावाला आल्यानंतर असा स्पॉट मिळणं म्हणजे किती भाग्यवान. एक नंबर इकडे पाणी वाहतंय, आणि नंतर आम्ही थोड्या वेळानंतर इथे आंघोळ पण करू ह्या पाण्यामध्ये, आणि आजच्या रेसिपीचा आनंद पण आम्ही इथंच घेऊ. किती सुंदर वाटतं इकडे, जबरदस्त. हा स्पॉट आमच्या गावातलाच आहे. असे खूप असे स्पॉट आहेत, हिडन स्पॉट, पण आम्ही त्या ठिकाणी एवढं काही जास्त गेलो नाही. पण इथे आज आलो, किती सुंदर वाटतं इथे. आणि आम्ही इकडे मस्तपैकी इथे छोट्याशा गॅसवरती इथे मासे फ्राय करतो आहे. ही मच्छी आमच्या इकडची लोकल मासे आहेत. हे आमच्या खाजनामध्ये आम्ही जेव्हा लावणी वगैरे लावा जातो ना, तेव्हा हे असे मासे मिळतात आम्हाला, आणि ते आम्ही असे फ्राय वगैरे करतो. किती छान लागतात ते खायला. हे बघा, जबरदस्त. गॅस एकदम स्लो ठेवावा लागणार आहे, आणि स्लो गॅसवरती ही मस्तपैकी फ्राय होईल. ऑलमोस्ट शेकलेला आहे मासा. चला, अजून एक मेंबर ॲड झाला आहे, सुजय पण आला आहे मासे खाण्यासाठी खास. काय आणलं नाही त्याने? कोथिंबीर आणले. अरे वा, भारी. ती नंतर टाकू याच्यावर. हां, दाखव केवढी आहे. केवढी आहे? लहान आहे एकदम. कसं करतोय? चावते, ॲक्टिव्ह असतात आहे, जबरदस्त, लगेच चावतात. खेकडा भेटला, टाकतोय का तव्यावर? घे त्याच्यात, मोठी होईल कोणतरी खाली. ए घे त्याच्यात. दगडी खाली सोडते. मी तिथं मिरचीला मसाला लावून टाकतोय, बोलतो ती पण फ्राय करूया. मिरची फ्राय. मासे झालेत, पण मासे काढून घेऊया काय? मासे काढून घे, मिरची तरी मस्त होती. आपल्याकडे रेसिपी रेडी झाली, आणि इकडे सुजय आला ना, तिकडे दगडी उलटतोय, खेकडे पकडतोय. काढून घेऊया त्यामध्ये. वड्या पाण्याचे आहे. हो, रेडी झालेत आपले मासे. जिवंत चिंगूळ मोठं आहे. त्याचे हे पण आहेत, नांगे पण आहेत त्याला.
काढ त्याला इथंच होईल. हा? काढ सोल त्याला. त्याला टाके असेल टाक याच्यात. अरे एक टाकलेलं आहे याच्यात. हा, ते पण छोटं थोडी होतं ते पण काय एवढं आता भेटेल की नाही काय माहिती खाताना. कुठे झालं एका साईडला समजणार पण नाही ते. मस्त इकडे मासे तयार झालेले आहेत हे बघा. थोडे असे भेटले दादा. हा? ते थोडे असे भेटले आम्ही करपणार नाही ते असं. तेव्हा नांगेत त्याला गेली. जाऊ दे जीवनदान. आम्हाला भेटेल जरा मोठी झाली की. मी ना इकडे तर मिरच्या फ्राय करतोय. खाणाऱ्याच्या मिरच्या आम्हाला खायचे. हा मग कसा उडेल टाकायला का उडेल ताडतूड. मी बारीक करून टाकून फोडून टाकायला पाहिजे होती. कापून मस्त मीठ टाकून भरून. चला हे बघा इकडे मासे रेडी झालेत आणि आता मस्तपैकी आम्ही ते खायला बसणार. हे बघा काय भारी वाटत आहेत. चला या मस्त खाजनातले मासे खायला या. आणि ते पण या पर्यामध्ये. व्हाळ आमच्याकडे पर्या बोलतात ना रे. पर्या पर्या परा परा परा. आणि मी आता कोथिंबीर कटिंग करतोय थोडी वरती. कशाला बोलतात गार्निशिंग. आणि हे मिरच्या आता वास यायला लागला रे. हा मग आता शेकल्या तापल्या त्या. अजून काय टाकलं असतं आपण. मिरची मिरची लागली असती. कांदा कांदा सुटला आपल्याकडून फक्त. भारी एक नंबर डिश झाली का. खाजनातले मासे. सुजय पण आलाय आज माशांचा आनंद घेण्यासाठी. कसं आहे मस्त वास मस्त येते ना सुजय. खायला अजून भारी लागते. भारी झालेत. चलो टूट पडो. चला आम्ही मस्तपैकी इकडे आता मासे खायला बसतोय. या तुम्ही पण खाजनातले मासे खायला. हां आम्ही लावणी लावायला गेलो होतो त्यावेळेस हे मासे भेटले आम्हाला. आणि आम्ही मस्तपैकी इकडे डिश पण बनवली. डिश प्रॉपर डिश झाली आहे का. टेस्ट कर सुजय पहिली. मी करू घे हा घे घे. कधी खात नाही ना पहिले टेस्ट कर. पहिले निम्मे करू दे. छोटाच बघतो. मोठा घे मोठा. मोठा नको. चलो भाई. हाय मीठ एक नंबर. मीठ वगैरे चांगलं आहे का. लागलंय ना. मी कधी छोटे मासे खाल्ले नव्हते. भारी आहे ना. चला आपण पण टेस्ट करूया. मिरची तिखट असेल का. थोडी ना खाऊन बघ. चलो भाई आज हे वाले मासे आहेत ना हे फक्त असे घ्यायचे. काटे विटे काहीच काढायचे नाहीत आणि असे डायरेक्ट खायचे. भारी. आणि ज्याने हे मासे खाल्लेत ना त्यांना माहिती असेल ह्याची चव काय. जबरदस्त झाले. मस्त ना. मस्त लागतं. असं अजून एक नंबर झाला. हम्म? खाऊन बघ. एक नंबर लागतो. मस्त. आणि आम्ही असेच बसलोय खालती पाण्यामध्ये. मस्त खाऊन गारगार लागतंय. सुजय फक्त कामावरून आलाय डोकं खायचं की त्यामुळे जेवायचं? तो हा डोकं खायचं की खाऊन टाक. तुझ्यावर आहे. तुझ्यावरती आहे. सोडायचं तुझ्यावर आहे. मस्त आजचा बेत झाला जबरदस्त असा पर्यामध्ये. आणि आम्ही आता बसलोय. थोड्या वेळानंतर मग इकडे आहे ना जरा झोपू. थोडं पाणी एवढं काय खोल नाही आहे. जरा बसू थंड होऊ नंतर मग जाऊ. या तुम्ही पण मासे खायला. चला मस्तपैकी ते आंघोळ करत होतो आणि मस्त थंडगार पाणी आहे. काय छान वाटतं इकडे. बघा असं मस्तपैकी बसायचं आणि हे झोपायचं असं. आ हा 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 जबरदस्त. एक नंबर वाटतंय. बाहेरचं हे इकडचं जो वातावरण आहे ना सुंदर एकदम. चला आम्ही आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आम्ही जे खाजनात आम्हाला मासे मिळाले ते आम्ही इथे घेऊन आलो आणि मस्त तव्यावरती फ्राय केलेले आणि खाल्लेले इथे. सुजय होता, मनीष आणि मी असे तिघंजण मस्तपैकी इथे एन्जॉय केलेला. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती कोण नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि अशाच व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का. आम्ही अजून वेगवेगळ्या काहीतरी रेसिपी इकडे पर्यामध्ये आमच्या इकडे तुमच्यापर्यंत आम्ही शेअर करू. तर चला
भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.